सोन्या चांदीच्या दुकानाबाहेर गटारात साफसफाई करून कचरा जमा करणारा हा आहे अमरावतीतील सोनझारी समाज. कचऱ्यातून सोने चांदी जमा करण्याचे पिढीजात कौशल्य या समूहाकडे आहे. त्यातल्या झाडू आणि ब्रशने ज्वेलर्स बाहेरील कचरा गोळा करायचा, तो एकत्रित करून घरी आणायचा आणि वेगवेगळ्या पद्धतीने धुवून मेहनतीने त्यातून सोन्याचे कण कण जमा करायचे. भट्टी लावून ते गाळायचे आणि सराफाला विकायचे. यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. पण कचऱ्यातून सोनं चांदी मिळणं आता कमी झालंय. गटारातील गाळात, दुकानाबाहेरील कचऱ्यात आपले नशीब शोधणारा हा समुदाय आज देशोधडीला लागलाय. नाली माली का काम करता, झाड़ेकारी हो, वो सोना चांदी निकालते, उसमें नाली में घुसते थे. घुसने से ये पूरा पैर फट गया था. कम से कम 1 महीना हो गया. समझो जैसा काम करने जाते तो उसमें कभी होता कभी नहीं होता. कभी 100 मिली मिल गया तो 500 रुपये रोज गिरते, 50 मिली मिल गया तो 250 रुपये. और कभी इसके ये हो रहा नहीं तो कभी भंगार, कभी बिस्लरी, कभी ये चुनना पड़ रहा हमको. नहीं तो फिर कोई जो काम रहता हाथ मजूरी, वो हाथ मजूरी में चले जाते. अभी समझो प्रताप चौक में भुगते मार्केट में काम करता मैं, तो अभी घर के लोग वहाँ पर झाड़ झूड़ करते तो जरा चल जाता. अभी पैर को लगा है तो कम से कम 1 महीने से मैं गया नहीं. सरकारी कागदपत्र नसल्याने शैक्षणिक सवलतींचा लाभ मिळत नाही. या समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. कागदपत्रांचा अभाव आणि सरकारी योजनांमधील किचकट अटींमुळे सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेला हा समाज आजही कचऱ्याच्या या पारंपरिक दलदलीत खितपत पडलाय. सर्टिफिकेट भी नहीं हमारे पास में. हम आदिवासी संजारी है, एसटी में आते लगे तो आ जाते. इतना कोई लिखा पढ़ाई भी नहीं. बाल बच्चे जैसे सर्विस में चला लिखा पढ़ा है. अभी सीख रहे हैं कई साल से, तो हम ऐसे ही गिरे जैसा. सहूलत क्या आएगा सहूलत है, जब लिखाई पढ़ाई नहीं है, सर्विस ही नहीं है तो कहाँ से आएगा. सरकार भी नहीं, सर्विस नहीं हमको नहीं है. गरीब आदमी हम क्या करें. अब क्या बोलेगा ज़्यादा भाई सरकार से. सोना चांदी तो आजकल तो नहीं के बराबर है. फिर से भी जो धंधा है तो कर ही रहे, चला के. अभी ऐसे लगने से बेरोजगार रहना पड़ता. आपने कुछ सहूलत भी नहीं है, सरकार ने कुछ दिया भी नहीं है. क्या पढ़े लिखे इतना है ही नहीं. कोई काम मुझे कोई नौकरी वोकरी मिल सकता था, अच्छे से कोई सर्विस मिल सकती थी. कोई इसके वजह से ये काम करना पड़ता है पूरा. और इतने पढ़ाई लिखाई भी नहीं है हमको. शहरातील सराफ पेटातील कचरा, गटारे स्वच्छ करणाऱ्या या समाजाची अमरावती बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या वस्तीत मात्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ही वस्ती नागरी सुविधांपासून वंचित आहे. विकासाच्या बाता मारणाऱ्या असंवेदनशील सरकारकडे सोनझारी समाजातील महिलेने विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर आहे का? बराबर पानी नहीं आता नल में. 4-8 दिन के बाद एक बार आता, वो भी दूसरे के नल में जाना पड़ता हमको. भैया सरकार को कुछ करना चाहिए कि नहीं गरीबों के लिए. हम पढ़े तो ऐसे नहीं है, कचरा समझ रहे हमको. कुछ ना कुछ सरकार को करना चाहिए हमारे लिए. इतना बड़ा अच्छा एरिया, पर एरिया की कदर नहीं कर रहे सरकार. क्या जमाना से हो गया यार. सर का बाल पक गया, छोटे से बड़े हो गए. वो कुछ नहीं करना है. नाली का नहीं, ना रोड का नहीं, ना घर का नहीं, ना कुछ का नहीं. आते हैं जाते, देखो कितने गंदगी में तो रह रहे हैं हम. अभी नाली है, खौली है, इतना मच्छर फच्छर जमाना बाल बच्चे को. इतना हमारे ये तो नहीं दिख रहा. हमको क्या दिखेगा सरकार, बोलो क्या दिखेगा सरकार हमारा. पाण्यातून सोने झारण्याच्या कामावरून सोनझरी असे नाव पडले असावे असे तज्ञांचे मत आहे. अनुसूचित जमातीमध्ये येत असलेल्या या समूहाला जात प्रमाणपत्र मिळण्यात मोठी अडचण येते. यामुळे शैक्षणिक सुविधा तसेच आरक्षणाचा लाभ मिळत नाही. राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे त्यांच्या वस्तीला नागरी सुविधा मिळत नाहीत. भारत देश विकासाच्या दिशेने वेगवान वाटचाल करतोय. विकासाच्या या झगमगाटात सोनझरी सारख्या अनेक समूहांच्या वेदना झाकोळल्या गेल्यात. सबका साथ सबका विकास हा नारा देणाऱ्या सरकारला तरी सोनझरी समाजाची ही वेदना समजणार का, हाच खरा सवाल आहे. स्नेहल जवंजाळ, राईट अँगल, अमरावती.